सगळ्यात आधी सगळ्यांना जय श्री कृष्ण. आज आहे जन्माष्टमी, म्हणजेच आज रात्री 12 वाजता त्यांचा कृष्णाच्या रात्री जन्म झाला होता आणि त्यांचीच कथा मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा, अर्ध्यावर अजिबात सोडू नका. भागवत पुराणानुसार ही त्यांची कथा आहे, मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर चला तर चालू करूया. विष्णूचा 8वा अवतार म्हणजेच कृष्णाचा जन्म हिंदू चंद्र सौर दिनदर्शिकेनुसार श्रावण या महिन्यात झाला. द्वापर युगात पृथ्वीवर राक्षसांचे अत्याचार हे वाढतच होते. तेव्हा पृथ्वी मातेने गायीचे रूप धारण केले आणि ती ब्रह्मा आणि विष्णू या दोघांकडे जाते आणि ब्रह्मा विष्णूला पृथ्वीवर राक्षसाकडून होत असलेल्या अन्याय अत्याचार विषयी सांगू लागते. तेव्हा ब्रह्मा हे विष्णूला सांगतात, हे प्रभू, पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी आपल्याला अवतार धारण करण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा विष्णू म्हणतात, ठीक आहे ब्रह्मदेव, पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी आणि राक्षसापासून तिचे संरक्षण करण्यासाठी मी मानव रूपात जन्म घेईन. भोजवंशी राजा उग्रसेन हे मथुरेचा राजा होते. त्यांच्या मुलाचे नाव कंस असे होते. कंस हा जनतेवर लोकांवर खूप अन्याय अत्याचार करायचा. त्यांचा हाच क्रूर स्वभावामुळे त्याचे वडील उग्रसेन यांना सुद्धा बंदी बनवून कारागृहात डांबून ठेवले. कारागृहात जाताना महाराज उग्रसेन कंसाला एके दिवशी तुझा पापाचा खडा नक्की भरेल. तू माझा मुलगा आहे याची मला अत्यंत लाज वाटते असे म्हणतात आणि सैनिक त्यांना बंदी बनवून कारागृहात घेऊन जातात आणि मग कंस मथुरेचा राज्य करू लागतो. तेव्हाच कंसाची लहान बहीण देवकी हिचा विवाहाची तयारी चालू असते. कंस देवकीकडे जातो आणि म्हणतो, लाडकी बहीण देवकी, उद्या तुझे लग्न होणार आहे आणि तू कायमची इथून निघून जाशील. तुझा विना हा राजमहल खूप खाली खाली वाटेल. तेव्हा देवकी देखील म्हणते की बंधू, मला सुद्धा तुमची खूप आठवण येईल. मग दुसऱ्या दिवशी देवकीचा विवाह वासुदेव नावाच्या यदुवंशी सरदारासोबत होता. मग देवकी आणि वासुदेव या दोघांचा विवाह पार पडल्यानंतर कंस वासुदेवाला म्हणतो की माझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे, म्हणून देवकीला मी माझ्या रथावरून स्वतः सोडायला येणार आहे. तेव्हा वासुदेव देखील म्हणतात की मी माझ्यासाठी खूप सौभाग्याची बाब आहे. महाराज कंस, तुम्ही सोडायला येणार? मग कंस विवाह संपन्न झाल्यानंतर देवकी आणि वासुदेव यांना आपल्या रथावर बसवून सोडायला निघतो. देवकीच्या वडिलांनी तिला सोबत भरपूर धान्य, दागिने, धन असे दिलेले असतात. कंस देवकी आणि वासुदेव यांच्यासोबत गप्पा मारत मारत रथावरून जात असतो. तेवढ्याच एक आकाशवाणी होते आणि ती कंसाच्या कानावर पडते. हे कंस, ज्या देवकीला तू एवढ्या प्रेम आणि आदराने तिच्या सासरी सोडण्यासाठी घेऊन जात आहेस, तीच तुझ्या मृत्यूचं कारण ठरणार आहे. कारण देवकीच्या गर्भातून जन्म घेतलेला 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. ही आकाशवाणी ऐकून कंस खूप विचलित होतो. मग तो ठरवतो की मी वासुदेवाची हत्या करून टाकतो, जेणेकरून त्याला देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या पुत्रापासून मृत्यूचे कुठलेही भय राहणार नाही. कंस वासुदेव याला मारायला लागतो, पण देवकी त्यांच्या विनवण्या करते आणि सांगते की कंस, माझ्या नवऱ्याला मारू नको. मी तुला वचन देते, माझ्या गर्भातून जे बाळ जन्माला येईल ते मी स्वतः तुला देईन. असं देवकी कंसला म्हणते, पण माझ्या पतीस मारू नको. मग देवकीच्या गयावया बघून आणि दिलेले आश्वासन बघून कंस वासुदेव याला मारत नाही, पण देवकी आणि वासुदेव या दोघांना मथुरेच्या महालात एका कोठडीत बंद करून ठेवतो. यावर वासुदेव म्हणतो, कंस, देवकी तुझी बहीण आहे, तिच्यासोबत असे वागू नको. तुला हवे तर मला बंदी बनव. पण कंस दोघांनाही काही न करता ऐकता दोघांना मथुरेतील कारागृहात बंदी करून ठेवतो. देवकी आणि वासुदेव हे दोघे खूप दुःखी असतात. व्यथित झालेली देवकी तुमच्या जीवनातील आलेल्या सर्व माझ्यामुळे आणि संकटाचे कारण या अवस्थेत राहावं लागतं. यावर वासुदेव म्हणतात, असे अजिबात म्हणू नकोस. तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली हे माझे भाग्य आहे. तू मला पत्नी म्हणून लाभलीस याकरिता मी मनापासून अत्यंत प्रसन्न आहे. एक दिवस असा नक्की येईल जेव्हा आपली इथून सुटका होईल
आणि कंसाच्या पापाचा घडा नक्की भरेल. यावर देवकी म्हणते, कंस माझ्या गर्भातून जन्माला आलेल्या सर्व मुलांचा वध करेल. अशा परिस्थितीत आपण काय करायचं? कंस हा सतत वासुदेव आणि देवकी यांचा छळ करायचा, त्यांना धमकवायचा. देवकी ज्या पुत्राला जन्म द्यायची त्याला देवकीकडून हुसकावून घ्यायचा आणि तिच्या डोळ्यादेखत त्या बाळाला मारून टाकायचा. एक एक करत देवकीच्या एकूण 7 पुत्रांना तिच्या डोळ्यादेखत मारून टाकले. वासुदेव आणि देवकी देवाला प्रार्थना करीत होते की कंसाच्या अत्याचारातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला मार्ग दाखव, आमचे यांच्यापासून संरक्षण कर. मग काही कालांतराने देवकी 8व्या पुत्राच्या जन्मावेळ येते. म्हणून कंस कारागृहात देवकी आणि वासुदेव यांच्यावर पहारेकऱ्यांना सांगून कडक लक्ष ठेवू लागतो. देवकी आणि वासुदेव हे कंसाच्या कारागृहात कैद आहेत ही बातमी नंद गावातील वासुदेव यांचे मित्र नंदराजा यांच्या देखील कानी पडते. मग देवकीच्या 8व्या पुत्राच्या जन्माची वेळ जवळ आलेली असते आणि दुसरीकडे नंदराजाची पत्नी यशोदा हे देखील गर्भवती असते. राजा नंद देवकीच्या 8व्या पुत्राला कंसाच्या तावडीतून कसे वाचवायचे हाच विचार करीत असतात. योगायोग असा होतो की जेव्हा देवकी तिच्या 8व्या पुत्राला जन्म देते तेव्हाच यशोदा देखील एका मुलीला जन्म देते. हे दुसरे काही नसून पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी श्रीकृष्णाने रचलेली माया असते. मग भाद्रपदाच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म होता. श्रीकृष्णाने जन्म घेताच देवकी आणि वासुदेव कैद असलेल्या कारागृहात एक दिव्य प्रकाश निर्माण होत असतो आणि वासुदेव त्यांच्यासमोर साक्षात भगवान विष्णू अवतरतात आणि वासुदेवाला सांगतात, हे वासुदेव, मी एक बालकाचा जन्म घेऊन देवकीच्या गर्भातून जन्म घेतलेला आहे. दुष्ट आणि पापी कंसाचा संहार करण्यासाठी मी हा जन्म घेत आहे. म्हणून कुठलीही विलंब न करता तू मला नंदकडे गोकुळात पोहोचव आणि नंदकडे जन्मलेली कन्या सोबत आणून कंसाच्या स्वाधीन कर, असं विष्णू भगवान सांगतात. विष्णू अंतर्धानात पावतात. मग अचानक वासुदेवाच्या हातातील बेड्या आपोआप सुटतात. कारागृहातील दरवाजे त्यांच्यासाठी उघडी होतात आणि सर्व पहारेकरी गाढ निद्रेत जाऊन झोपतात. आदी आणि देवकी बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते. मग वासुदेव त्या जन्मलेल्या बाळाला एका टोपलीत ठेवतात आणि डोक्यावर ठेवून ती भर पावसात वादळ चालू असताना निघून जातात. यमुनेला श्रीकृष्णाच्या चरणाचा स्पर्श करायचे असते म्हणून यमुनेचे पाणी वर येऊ लागते. म्हणून वासुदेव बाळाला कसे घेऊन जायचे याबद्दल खूप चिंतित असतात. पण श्रीकृष्णाच्या चरणांचा स्पर्श झाल्यानंतर यमुना आपले पाणी खाली आणते. कृष्णाची ही सर्व अगाध लीला वासुदेव आपल्या डोळ्यांनी बघत असतात. मग यमुना पार करून वासुदेव श्रीकृष्णाला घेऊन नंदकडे गोकुळ येथे पोचतात आणि गोकुळात जाऊन वासुदेव राजा नंदला सांगतात की मी ह्या बाळाला तुझ्याकडे सोपवित आहे. ह्याचा मोठा झाल्यानंतर अत्याचारी कंसाचा वध करून मथुरा वासांना याच्यातून मुक्त करेल. यावर राजा नंद म्हणतात, मित्र वासुदेव यशोदया आता गाढ झोपेत आहे. मी लगेच ह्या बाळाला यशोदेच्या शेजारी ठेवून देतो आणि यशोदेला जन्म दिलेल्या मुलीला तुझ्या स्वाधीन करतो. मग वासुदेव नंदराजाकडून यशोदेने जन्म दिलेल्या बालकेला घेऊन पुन्हा मथुरेत येतो. वासुदेवने कारागृहात प्रवेश करताच कारागृहातील दरवाजे आपोआप बंद होऊन जातात. वासुदेवाच्या हातात पुन्हा बेड्या येऊन लागतात. सर्व पहारेकऱ्यांना देखील जाग येऊन लागते. मग बाळाच्या रडण्याचा आवाज येताच पहारेकरी कंसला जाऊन सांगतात. वासुदेव देवकीला सांगतो की देवकीच्या गर्भातून जे 8वे बाळ जन्माला आले आहे ते मुलगा नसून मुलगी आहे. हे ऐकून पहारेकरी कंसला जाऊन सांगतात की देवकीने पुत्र नव्हे तर पुत्रीला जन्म दिलेला आहे. तेव्हा कंसला वाटते की त्यांच्या भीतीने देव देखील घाबरले आणि त्यांनी जन्म घेतला नाही. विधीचे विधान बदललेले आहे, पण मी कुठल्याच प्रकारचा धोका पत्करणार नाही. देवकीच्या गर्भातून जन्मलेला कन्येचा देखील मी वध करून टाकेन असा निर्णय कंसने घेतला. मग कंस देवकीकडे त्या मुलीला हिसकावण्यासाठी जातो. तेव्हा देवकी कंसला म्हणते,
कंस, तुला माझ्या 8व्या पुत्रापासून धोका आहे. ही तर मुलगी आहे, मग हिला का तू मारतोस? हिला मारू नकोस, अशी विनवणी देवकी कंसकडे करते. पण कंस देवकीचे काही न ऐकता त्या मुलीला देवकीकडून हिसकावून घेतो आणि जमिनीवर फेकू लागतो. पण तेवढ्यात ती कन्या कंसच्या हातातून सुटून हवेत जाते आणि अचानक देवीचे रूप धारण करते. देवी त्याला म्हणते, कंस, मला मारून तुला काय लाभ होणार आहे? तुला मारणारा तर ह्या पृथ्वीवर जन्म घेऊन आलेला आहे आणि तो गोकुळात राजा नंद यांनी यशोदेकडे पोहोचवलेला आहे. एवढे बोलून देवी अंतर्धान पावते. हे ऐकून कंस खूप चिडतो. मग कृष्णाला मारण्यासाठी कंस अनेक राक्षसांना गोकुळात पाठवतो. पण कृष्ण सर्व राक्षसांचा अंत करून टाकतो आणि मग मोठे झाल्यानंतर मथुरेत येऊन कंसाचा वध करून तो राजा उग्रसेन, वासुदेव, देवकी आणि मथुरेतील जनता यांची कंसाच्या तावडीतून कायमची सुटका करतो. ही तुम्ही कथा ऐकली होती का? पूर्ण डिटेलमध्ये मी सांगायचा प्रयत्न केला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका आणि जाता जाता सबस्क्राईब नक्की करा. मी एवढे कष्ट करून हा व्हिडिओ बनवलेला आहे, त्यासाठी तुम्ही नक्की लाईक करा, जेणेकरून तुमचं प्रेम माझ्यापर्यंत पोचलं जाईल. चला, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा. जय श्री कृष्ण.